आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। अध्यक्ष महोदय, 293च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये एअरपोर्टला लागून जाणारा रस्ता गेले 5 वर्षापासून होत नाही। 59 चौक ते कलवड धानोरी लोहगावला रस्ता जोडणारा 205चा रस्ता त्या ठिकाणी आखलेला आहे आणि तो रस्ता गेले 5 वर्ष होत नाही। प्रशासन त्याच्यावर लक्ष देत नाही। खऱ्या अर्थानं आज लोहगाव खराडी धानोरी या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासन कारवाया करते। आज मोजण्या शासनानं बंद ठेवलेल्या आहेत। मोजणी केली नाही तर प्लॅन पास होत नाही आणि प्लॅन पास झाला नाही तर लोक घरं कशी बांधणार। आज जर तो एअरपोर्टचा परिसर पाहिला तर त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मध्ये काम केलेले अनेक त्या ठिकाणी मिलिटरीमध्ये काम करणारे माझ्या बांधवांनी घरं बांधतायत आणि प्रशासन ती घरं पाडतायत। त्या ठिकाणी बांधकाम खात्याचे अधिकारी असतील किंवा अतिक्रमणचे अधिकारी असतील ते जाऊन फोटो काढतायत, त्यांची घरं राहती घरं पाडतायत। हा मोठा अन्याय या ठिकाणी आज सरकारच्या माध्यमातून पाहायला गेला पाहिजे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज आपण पाहतोय की पुणे हा उन्नती मार्ग एक्सप्रेस हायवे आहे आणि या एक्सप्रेस हायवेवर जर पाहिलं तर वाहतुकीची कोंडी झालेली आपण पाहिलं। 36 तास वाहतुकीची कोंडी झालेली होती आणि त्या ठिकाणी नवीन उरण कर्जत शिरूर हा नवीन महामार्ग सुरू करण्याचं सरकारने हातामध्ये घेतलंय। हा जर महामार्ग लवकरात लवकर सुरू झाला आणि तातडीने त्याच्यावर कार्यवाही झाली तर लोकांना त्यामधून चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा न्याय मिळणार आहे। खरं म्हटलं तर पीएमआरडीच्या माध्यमातून गेले 10 वर्षामध्ये अनेक रस्ते करण्याचं या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या आणि आजूबाजूच्या हद्दीमध्ये पाहिलं, पण शिवने खराडी सारखा रस्ता गेले 14 वर्ष पूर्ण होत नाही। 30 मीटरचा 24 मीटरचा असा रस्ता आहे, तो रस्ता होत नाही। लोहगावचा डीपी प्लॅन पीएमआरडीने केला, तो रद्द केला आणि 8-9 वर्ष झाले त्या ठिकाणी डीपी प्लॅन नाहीये, लोकांना घरं बांधता येत नाही आणि आज मात्र प्रशासन त्या ठिकाणी घरं पाडतंय। मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची घरं पाडली जातात। मग प्रशासन का निर्णय घेत नाही की त्या ठिकाणचा डीपी प्लॅन होईत नाही तोपर्यंत आम्ही घरं पाडणार नाही, असं आपण खऱ्या अर्थानं आदेश देण्याची गरज आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी प्रशासन मोठ्या अत्यंत क्रूरपणाने त्या ठिकाणी कारवाई करते। 9 वर्ष झाले या ठिकाणी 3-3, 4-4 महिने झाले मोजण्या होत नाही, प्लॅन पास करता येत नाही आणि लोकांच्यावर अन्याय होतो आणि म्हणून हा अन्याय सरकार दूर करेल का? या ठिकाणी सरकारकडून सांगितलं जातंय की दावोसला गेले, मुख्यमंत्री साहेब गेले, उद्योग मंत्री गेले, करार केले आणि करारामधून मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग या राज्यामध्ये आणले। आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, परंतु कधी होणार हे उद्योग? कधी होणार? लोकांना नोकऱ्या मिळणार? आणि आज जर पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बेरोजगारी झालेली आम्हाला पाहायला मिळते आणि म्हणून आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढत असल्यामुळं आज शहराच्याकडे लोक वाहत आहेत। शहरांच्या मध्ये आल्यामुळं बेरोजगार निर्माण झाल्यामुळं शहरामध्ये येत आहेत, त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतंय आणि ट्रॅफिकचं दूर करायचे असेल तर त्या ठिकाणचे रस्ते झाले पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही काही रस्ते की उन्नती मार्ग नगर रोडला करतायत, सोलापूर रोडला करतायत, त्या ठिकाणी पर्यायी रस्ते बाजूला पाहिजे, नाही तर उन्नती मार्गाचा पूल दुमजली उभा करणार आणि त्यासाठी ट्रॅफिक कायमची जाम करणार का? आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आपण या ठिकाणी ते उन्नती मार्ग करत असताना या ठिकाणी आपण निश्चितपणानं त्या ठिकाणी पर्यायी रस्ते उभे केले पाहिजे। या ठिकाणी धानोरीला जर पाहिलं तर भारत माता रोड गेले 2 वर्षापासून करतायत, तो पूर्ण करत नाही। या ठिकाणी निरगुडीला खंडोबाचा रस्ता आहे, तोही रस्ता पूर्ण होत नाही। खराडी हद्दीमध्ये दळणवळणासाठी अनेक रस्ते त्या ठिकाणी करायचे, परंतु या ठिकाणी प्रशासन करत नाही। सरकारनं त्या ठिकाणी सूचना दिल्या पाहिजे की हे रस्ते केले पाहिजे, वाहतुकीचा प्रश्न सोडवला पाहिजे आणि जे बांधकाम आता सरकार पाडतंय किंवा महानगरपालिका पाडते ते थांबवलं गेलं पाहिजे, कारण ही घराचे प्लॅन तुम्ही पास करत नाही आणि या गरिबांची घरं तुम्ही जमीनदोस्त करताय, तो गरिबांच्यावर अन्याय होतोय
यावर सुद्धा शासनाने लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. आपण सरकारला तशा पद्धतीच्या सूचना कराव्यात की मोजणी चालू करा, प्लॅन पास करा आणि मग ह्या लोकांची घरं बांधून घ्या. याच्यावर अन्याय करू नका अशी या ठिकाणी आपल्याला मी या माध्यमातून सूचना करतो. आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. माननीय अध्यक्ष सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.